बोरच आहे बरं का सर तुम्ही। नशीब तुम्ही माझ्याशी लग्न करून घेतलं, नाही तर तुमचं तर कधी लव्ह मॅरेज झालंच नसतं। हो प्लीज, असं काही नाहीये। असंच आहे। हे बघा, तुम्ही लोक असं प्रेम प्रेम करत म्हणल्याने प्रेम काही मोठं होत नाही। चांगलं काम करायचं, शिकायचं, मोठं व्हायचं नाही। पण हे काय प्रेम करत काय झाडाच्या मागे फिरत बसायचं? तेवढे एकच माहितीये ना तुम्हाला प्रेमाच्या बाबतीत? नाहीतर काय, मूर्खपणा आहे हा सगळा। आधी प्रेम प्रेम करायचं, मग हा डे तो डे, मग खपता त्यांचे फुलं गुलाब गिफ्ट्स, सगळी मार्केटिंग येई। काय तर म्हणे प्रेम करतात। आता काय चुकीचं बोललो मी? हो सर, तुम्ही हे जे काय बोलताय ना तेच फक्त प्रेम नाहीये। अहो मग काय उगाचच गुलाब देतात? तसं नाही हो, म्हणजे तेवढंच थोडे प्रेम असतं, ते तर आता सगळं सुरू झालंय ना। याच्या आधी सुद्धा प्रेम होतच की। आणि आपल्याला आवडत्या माणसाला गुलाबाचं फूल देणं, त्यामागे एक भावना असते सर, त्याचा तुम्ही पार चोथा करून टाकलाय। हो प्लीजच, व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी मार्केट बघ ग्रीटिंग्सचं आणि गुलाबांचं। ते आता सुरू झालंय सगळं, पण म्हटलं ना त्याच्या आधी सुद्धा प्रेम होतच की। आणि हे सगळं नसलं ना तरी पण प्रेम असेलच ना। हो, प्रेमाला काही गरज नसते गुलाब आणि कार्डाची। प्रेमात आहे ना फक्त आपलेपणाने समोरच्यासाठी काय पण केलं ना तरी त्याला पुरतंय। आता गुलाब देणं सगळ्यांना परवडतंय का? पण तरी सुद्धा सगळे प्रेम करतात ना। तुम्ही ना एकदा प्रेम करून बघा, तुम्ही पडलात ना प्रेमात की तुम्हाला कळेल की हे जग किती सुंदर आहे। म्हणजे तुला असं म्हणायचंय चिकूने जे काही केलंय ते बरोबर आहे? 100%। आता मी तुम्हाला जे सांगते ना ते तुम्ही नीट ऐका। काय? अहो ऐका तर, ये इश्क नहीं आसान, बस इतना समझ लीजिए कि आग का दरिया है और डूब के जाना है। कसं वाटलं? वाह, मस्त, छान वाटलं। अहो मी कसं बोलले ते नाही विचारलं, काय वाटलं हे विचार। म्हणजे? बरं, तुम्हाला एखादं प्रेमाचं गाणं माहितीये का? नाही, नाही आठवत। अहो तुम्ही ते गाणं ऐकलंय का, हृदय वसंत फुलताना? हो आठवतंय। मग त्याचं काय वाटलं? हा म्हणजे अशी उडत्या चालीची गाणी आवडतात मला, म्युझिक छान आहे त्या गाण्याचं। एवढंच वाटलं? अजून काय वाटायचंय त्यात? हे बघ, तुला काय जे काही विचारायचं असेल ना ते स्पष्ट विचार। अहो सर, मला हे विचारायचंय की तुम्हाला खऱ्या प्रेमाबद्दल काय वाटतं? खरं प्रेम म्हणजे? अहो आता कसं समजवायचं सर, तुम्ही कसे हो असे? हे केलंय तर सगळं परफेक्ट आहे। नाही नको, उगाच मला पुन्हा सगळ्यांसमोर फेल नाही व्हायचं। ऐनवेळी जसं वर्क व्हायला पाहिजे तसं वर्क नाही झालं तर? अजुब्रो, काय रे, तू मला भेटलाच नाहीयेस एवढा